झी 24 तास एक पाऊल पुढे। हैदराबाद बॉम्बस्फोटांबाबत धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। दिलसुख नगरमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय। 4 दिवसांपूर्वी सीसीटीव्हीची केबल कापण्यात आल्याचं उघड झालंय। ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले त्या ठिकाणी रस्त्यावरील पोलच्या शेजारी खांबावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता। मात्र 4 दिवसांपूर्वीच या कॅमेऱ्याची केबल तोडण्यात आली होती। ही वायर कोणी तोडली याचा पोलीस आता शोध घेत आहेत। दहशतवाद्यांनीच ही वायर तोडली तर नाही ना याचा पोलीस आता तपास घेत आहेत। आणि धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांकडून हे सीसीटीव्ही कॅमेरे मॉनिटर केले जात नव्हते का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात। हैदराबादहून आपले प्रतिनिधी केशव घोणसे पाटील आपल्या बरोबर आहे। केशव, आपण बघतो की सीसीटीव्ही कॅमेरे एक महत्त्वाचा दुवा असतो तपास कार्यामध्ये, मात्र एक धक्कादायक बातमी उघड झाली आहे। 4 दिवसांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते का याकडे खरं मॉनिटरिंग होत असे या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं दुर्लक्ष केला गेला का असा एक प्रश्न इथे उपस्थित होतो। निश्चितच मृदुला, आपण कालपासून बोलतोय की हैदराबाद पोलीस किंवा एकूणच आंध्र पोलीस अत्यंत गाफील असल्याचंच या बॉम्बस्फोटावरनं एक प्रकारे सिद्ध झालेलं आहे। छोट्या छोट्या बाबींकडे सुद्धा पोलिसांचं लक्ष नसल्याचं स्पष्ट होत आहे। केंद्र सरकारने अलर्ट दिलेला होता, तो अलर्ट दिला तरी बॉम्बस्फोट कुठे होणार आहे ते आम्हाला माहिती नव्हतं असं म्हणणारी ही आंध्र पोलीस किती गलथानपणाने वागते याचा आपल्याला प्रत्यय आला होता। आणि आता तर ज्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झालेला आहे त्या ठिकाणाच्या अगदी समोरच्या खांबावर सीसीटीव्ही कॅमेरा आहे, परंतु तो सीसीटीव्ही कॅमेरा बंद अवस्थेत आहे कारण त्याची वायर कापण्यात आलेली आहे। सुमारे 4 दिवसापूर्वीच ही वायर कापण्यात आल्याचं आता समोर येतं आहे। ही वायर कापली याच्याकडे खरं तर पोलिसांचंच लक्ष असायला हवं होतं, परंतु पोलिसांना त्याची कल्पना नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।